मोहोळ तालुक्यातील सीना नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते शेती पिकांचं झालेलं आहे आणि त्याचबरोबरीनं घरांची देखील मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे। अनेक घरं पाण्याखाली गेलेले आहेत। मी आता आहे रामहिंगणी या गावामध्ये आणि या रामहिंगणी गावामध्ये आपण पाहतोय काय परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर दिसते। पूर्णतः गावातली घरं जी आहेत ती आता पाण्याखाली जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। काही घरं पाण्याखाली पूर्णतः गेलेली आहेत। आपली नजर जिथवर जाते तिथवर पाणीच पाणी जे आहे ते या सीना नदी पात्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर अतिशय उपनदी म्हणून या सीना नदीची ओळख आहे। मात्र असं असलं तरी रौद्र रूप या सीनेनं धारण केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत इथले स्थानिक रहिवासी आहेत रामहिंगणीमधले। आजी, काय परिस्थिती गावामध्ये आलेली आहे? कधी अशी परिस्थिती पाहिली का यापूर्वी कधी तुम्ही? नाही, मागले 3 वर्षाखाली एक असं पाणी आलं होतं। हां, तेव्हा पण लुचकणकी आमची झाली होती। पण आता यंदा पण लय लुचकणकी झाली आमची। काय काय नुकसान झाले गावामध्ये? आमचं जे टिपाई ज्वारीच्या सगळ्या गेल्या, पाण्याचं ते गुरांचं ही गेलं वाहून शिणं। आम्हाला काढता आलं नाही, एकदम पाणी आम्हाला भेटलं। घर कुठं आहे तुमचं आता? कोण आहे? पाण्यातच आहे की। हां, ही एक पाण्यात आहे। हां, सगळं संसारच पाण्यात गेला? पाण्यातच गेला आमचा संसार। काय सरकारकडनं काय अपेक्षा आहे? काय आता काय देईन ती देईन। हां, काय करतो आमचा संसार त्यांनी द्यावा थोडा काय नाही, ही आमची इच्छा आहे। बरोबर। गाव आता पाण्यात गेलेलं आहे तुमचं सगळं, शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। काय सरकारकडे मागणी असणार आहे तुमची आणि काय नुकसान तुमच्या गावामध्ये झालेलं आहे? आमचं गाव पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे। आम्ही सरकारकडे एवढीच मागणी करतो की मदतीची मागणी करतो आहे। आत्तापर्यंत आमच्या गावातले लोक बाहेर थोडे स्थलांतर झाले ती आणि काय लोकांचं मटेरियल सामान आत्तापर्यंत पाण्याखाली सगळं गेलेलं आहे। आणि स्वतः मी जिथं उभा आहे तिथं जवळजवळ 40 घरं पाण्याखाली गेलेली ती। आम्ही फक्त सरकारकडे एवढी मदतीची मागणी करतो आहे आणि सरकारनं आमची तात्काळ मदतीची मागणी आमची पूर्ण करावी अशी आम्ही अपेक्षा बाळगतो। आपण पाहतोय खरं तर सरकारकडूनच आता ज्या काही अपेक्षा आहेत त्या या शेतकऱ्यांच्या उरलेल्या आहेत। कारण सरकार मायबापच या शेतकऱ्यांना जो आहे तो किमान जगण्याचा आधार देऊ शकतं अशी यांची माफक अपेक्षा ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, रामहिंगणी, मोहोळ, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।